नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा चालू घडामोडी टेस्ट सिरीज या आपल्या MCQ सिरीजमध्ये. आणि यामध्ये आज आपण भाग 9 स्टडी करणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा गट ब, गट क पूर्व परीक्षा, राज्यसेवा गट क पूर्व मुख्य परीक्षा या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण MCQच्या माध्यमातून स्टडी करतोय. चला, या अगोदरचे जे काही झालेले पार्ट्स आहेत तेही कव्हर करा. यूट्यूबवर हे सर्व लेक्चर्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपली सिरीज ही एक्झामपर्यंत, अगदी राज्यसेवा होऊपर्यंत आणि त्यानंतरच्या होणाऱ्या पूर्व परीक्षा होऊपर्यंत कंटिन्यू राहील. या सिरीजच्या माध्यमातून तुमचं खूप सारं करंट अफेअर्स कव्हर होईल. चलो लेट स्टार्ट. आजचा पहिला प्रश्न घ्या. 21 सप्टेंबर 2024 रोजी 6वी क्वाड शिखर परिषद 2024 कोठे पार पडली? ऑप्शन 1 टोकियो जपान, ऑप्शन 2 नवी दिल्ली भारत, ऑप्शन 3 डेलावेअर अमेरिका आणि ऑप्शन 4 बर्लिन जर्मनी. आपला वेळ इथं समाप्त होतोय. याचं उत्तर आहे ऑप्शन 3 जर्मनी. तर ऑप्शन मध्येच येणार नाही, कारण का जर्मनी हा क्वाडचा सदस्य नाही. क्वाड गट काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया. क्वाड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. क्वाड्रिलॅटर म्हणजे चतुर्भुज. जसं बघितलं तर इंडो पॅसिफिकला आपण समुद्र जो आहे तर म्हणजे इंडो पॅसिफिक जे प्रदेश आहे तर त्याला बघितलं तर त्याच्या चारही टोकांना असणारे 4 देश आहेत. एका बाजूला अमेरिका, खाली भारत, त्याच्या बाजूला ऑस्ट्रेलिया आणि त्याच्यावर जपान. अशा प्रकारे या 4 देशांची ही काय बरं एक प्रकारचा क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये शांतता, त्याचबरोबर स्थिरता आणि कोणाची मोनोपोली व्हायला नको अशा प्रकारचं वातावरण देण्यासाठी ही 2007 मध्ये हा गट स्थापन करण्यात आला. औपचारिकपणे 2007 मध्ये स्थापन करण्यात आला, मात्र ऑस्ट्रेलिया 2008 मध्ये चायनाच्या प्रेशरमुळे बाहेर पडला. पुढे जर बघितलं तर 2021 मध्ये पहिली औपचारिक शिखर परिषद झाली आणि त्या अगोदर 2017 मध्ये त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. आपल्याला इथं माहिती हवं की जपानचे लॉंगेस्ट सर्व्हिंग प्राईम मिनिस्टर जे होते, ज्यांची हत्या झाली, शिंजो ॲबे यांनी या गटाला आकार दिला. आत्ताची जी परिषद झाली 6वी क्वाड शिखर परिषद झाली ती अमेरिकेमध्ये. अमेरिकेमधल्या डेलावेअर मधल्या विल्मिंग्टन या ठिकाणी 6वी क्वाड शिखर परिषद झाली आणि या 2024 सालासाठी या शिखर म्हणजे क्वाडचं यजमानपद आणि क्वाडचं अध्यक्षपद अमेरिकेकडे आहे. 2025 मध्ये क्वाडचं अध्यक्षपद कोणाकडे येणार आहे तर भारताकडे. भारतामध्ये 2025 मध्ये क्वाड शिखर परिषद होणार आहे. 6व्या क्वाड शिखर परिषद जी विल्मिंग्टन, हे पण लक्षात ठेवा, डेलावेअर आणि विल्मिंग्टन. डेलावेअर मध्ये विल्मिंग्टन आहे. नरेंद्र मोदी गेले होते आपले पंतप्रधान, जो बायडन गेले होते अमेरिका म्हणजे तिथेच त्यांनी तेच यजमान होते. अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि फुमिओ किशिदा जपानचे तत्कालीन पंतप्रधान, अशा प्रकारचे ह्या 4 लोक त्यामध्ये सहभागी झाले होते. जर बघितलं तर इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये कर्करोगाचं ओझं कमी करण्याबाबत चर्चा झाली. मेरीटाईम इनिशिएटिव्ह फॉर ट्रेनिंग इन इंडो पॅसिफिक मैत्री उपक्रमाची घोषणा करण्यात आली. आपल्याला असा प्रश्न येईल, मैत्री उपक्रमाची घोषणा कोणत्या शिखर परिषदेमध्ये झाली तर क्वाडच्या 6व्या शिखर परिषदेमध्ये झाली. हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. तर मैत्री उपक्रम हा कुठल्या गटाचा आहे तर तो कोणाचा आहे, क्वाड गटाचा आहे. हे आपल्याला इथं माहिती असायला हवं. चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. सप्टेंबर 2024 मध्ये विपो द्वारे प्रकाशित ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारतानं 133 जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये कितवे स्थान मिळवले? चला आपला वेळ इथं समाप्त होतोय. ऑप्शन क्रमांक 3 39वे स्थान भारताला मिळालेलं आहे. विपोद्वारे सप्टेंबर 2024 मध्ये प्रकाशित हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024, त्यामध्ये भारताने 133 देशांमध्ये 39वे स्थान पटकावलंय. मागच्या वर्षी 40 होतं, त्या तुलनेत 1 स्थानांनी भारताचा क्रमांक सुधारलाय.
अव्वल स्थानावर कोण आहे बरं? विपो म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जागतिक बौद्धिक संपदा संस्था. तिच्याद्वारे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी नियम कोण बाबा हे करतं, व्यवस्थित फॉलो करतं, त्यासाठीची काय आहे बरं की ही संस्था काम करते. तर स्वित्झर्लंडमध्ये सर्वात चांगलं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कायदे नियम आहेत. त्यानंतर स्वीडन, युनायटेड स्टेट्स, सिंगापूर, युनायटेड किंगडमचा नंबर लागतो. आपल्याला स्वित्झर्लंड अव्वल स्थानावरच माहिती पाहिजे. चायना, तुर्की, भारत, व्हिएतनाम, फिलिपिन्स यांनी चांगली सुधारणा केली आहे असं विपो म्हणतं. त्याचबरोबर विपोच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्लस्टर रँकिंगमध्ये भारतानं 4थं स्थान पटकावलंय असंही या अहवालामध्ये सांगण्यात आलंय. आपल्याला माहिती पाहिजे 1967 मध्ये विपोची स्थापना झाली आणि विपोचं मुख्यालय कुठं आहे बरं? जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आहे. संयुक्त राष्ट्राची ती स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, विशेषीकृत संस्था आहे, ज्यामध्ये 193 सदस्य देश आहेत आणि विपोद्वारे हा जो काही वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनद्वारेचा हा जो काही इनोव्हेशन इंडेक्स आहे दरवर्षी पब्लिश करण्यात येतो. भारत 39व्या स्थानावर आहे. तर अव्वल स्थानावर कोण आहे बरं? अव्वल स्थानावर स्वित्झर्लंड आहे. हे आपल्याला इथं माहिती हवं. चला पुढचा प्रश्न घ्या. चागोस द्वीपसमूह वाद कोणत्या दोन देशांशी संबंधित आहे? ऑप्शन 1 युनायटेड किंगडम आणि मालदीव, ऑप्शन 2 युनायटेड किंगडम आणि मॉरिशस, ऑप्शन 3 फ्रान्स आणि मालदीव, ऑप्शन 4 युनायटेड किंगडम आणि फ्रान्स. चला सोडवा. चला सोडवा. तर याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम आणि मॉरिशस. का बरं? अलीकडे हा न्यूजमध्ये होता. तर युनायटेड किंगडमनं चागोस बेटांचं सार्वभौमत्व मॉरिशसला बहाल करायचं निर्णय घेतलेला आहे आणि त्याबाबतचा करार झालेला आहे. डिओगो गार्सिया हा लष्करी तळ आहे. युनायटेड किंगडमनं अमेरिकेला तिथं डिओगो गार्सिया नावाचा अमेरिकेचा लष्करी तळ तयार करण्यासाठी जागा दिली होती. तर डिओगो गार्सिया हा लष्करी तळाशिवाय चागोस द्वीप समूहावर मॉरिशसला सार्वभौमत्व पुन्हा देण्यासाठी युनायटेड किंगडम आणि मॉरिशस यांच्यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये करार झाला. आपल्याला माहिती पाहिजे की हा डिओगो गार्सिया हे बेट वगळता चागोसवरच्या द्वीप समूहाचं संपूर्ण सार्वभौमत्व मॉरिशसला प्रदान करतो हा करार. आणि युके आणि मॉरिशस या दोन देशांमध्ये हा वाद होता. काय होता बरं वाद? तर चागोस द्वीपसमूह कुठं आहे हे आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. हा 58 बेटांचा समावेश असलेला द्वीपसमूह आहे आणि तो हिंद महासागरामध्ये मालदीवच्या पण दक्षिणेला आहे, अंदाजे 500 किलोमीटर अंतरावर. फ्रेंचांनी जर बघितलं तर पहिल्यांदा 1715 मध्ये तिथं पहिली वसाहत बनवली. पुढे 1814 मध्ये युनायटेड किंगडमने या प्रदेशाचा ताबा मिळवला आणि 1965 मध्ये युनायटेड किंगडमने त्याला ब्रिटिश इंडियन ओशियन टेरिटरी BIOT अशी त्याला नामकरण केलं, ज्यामध्ये चागोस बेट ही मध्यवर्ती भाग होता. 1968 मध्ये जेव्हा मॉरिशसला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा चागोस युनायटेड किंगडमकडेच राहिलं आणि त्या बदल्यात युनायटेड किंगडमनं मॉरिशसला डिटॅचमेंटसाठी 3 दशलक्ष पाऊंड अनुदान दिलं होतं की चागोस आमच्याकडे राहील, तुम्हाला 3 दशलक्ष पाऊंड आम्ही देऊ. मात्र जर बघितलं तर लष्करी हेतूंसाठी वापर करण्यासाठी 1966 मध्ये ब्रिटननं युनायटेड स्टेट्स सोबत करार केला आणि 1986 मध्ये डिएगो गार्सिया इथं लष्करी तळ कार्यरत झालेला आहे अमेरिकेचा. आता जर बघितलं तर BIOT जो काही BIOT रिजन आहे तो मॉरिशस पुन्हा आपला परत द्या अशी मागणी करत होता. भारतानं पण मॉरिशसच्या या भूमिकेचं समर्थन केलं होतं. त्याचबरोबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पण मॉरिशसच्या बाजूने निकाल दिला होता आणि फायनली युनायटेड किंगडमवर जो आंतरराष्ट्रीय दबाव आला आणि त्यामुळे त्यांनी चागोस द्वीपसमूह हा मॉरिशसला देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे मॉरिशस आणि युनायटेड किंगडम यांच्यामधला चागोस द्वीपसमूहाचा वाद आता तरी काय झालेला आहे? थांबलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न घ्या. सप्टेंबर 2024 मध्ये 20वी सागरी राज्य विकास परिषद मेरीटाईम स्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल कोठे पार पडली? ऑप्शन 1 केरळ, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 आंध्र प्रदेश.
आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 गोवा. आपल्याला माहिती पाहिजे की 20वी सागरी राज्य विकास परिषद ही गोव्यामध्ये यशस्वीरित्या सप्टेंबर 2024 मध्ये झाली आणि तिथं काही ठळक निर्णय घेण्यात आले, जसं की नॅशनल सेफ्टी इन पोर्ट्स कमिटी ॲप्लिकेशनचं अनावरण करण्यात आलं. तर आपल्याला माहिती पाहिजे NSPC या ॲप्लिकेशनचं अनावरण करण्यात आलं. त्याचबरोबर इंडियन इंटरनॅशनल मेरीटाईम डिस्प्यूट रिझोल्युशन सेंटर सुरू करण्याचं ठरवण्यात आलं. त्याचबरोबर जर बघितलं तर इंडियन मेरीटाईम सेंटर नावाचा थिंक टँक सुरू करण्यात आला. तसंच वाढवण बंदर स्थापन करण्याचा पण निर्णय घेण्यात आलेला आहे. कळालं सगळ्यांना? ओके. 5वा प्रश्न घ्या. PM ई-ड्राईव्ह योजनेविषयी खालील विधाने विचारात घ्या. अ विधान आहे, ही योजना 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. ब विधान आहे, PM ई-ड्राईव्ह योजनेतील अनुदानातून इलेक्ट्रिक कार वगळण्यात आल्या आहेत. क विधान आहे, पर्यावरण मंत्रालय EV खरेदीदारांसाठी योजनेअंतर्गत मागणी प्रोत्साहनांचा लाभ घेण्यासाठी ई-वाउचर सादर करत आहे. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा. फक्त अ आणि ब. ऑप्शन 1 आहे फक्त अ आणि ब. ऑप्शन 2 आहे फक्त ब. ऑप्शन 3 आहे फक्त अ आणि क. ऑप्शन 4 आहे अ ब क. ठीक आहे, चला सोडवा. तर याचं उत्तर आहे फक्त अ आणि ब हीच योग्य विधानं आहेत. कशी काय बरं? तर PM ई-ड्राईव्ह योजना आपण बघूया. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करून भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमचा विकास करून इलेक्ट्रिक वाहनांचा जलद अवलंब करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2024 रोजी PM ई-ड्राईव्ह म्हणजे प्राईम मिनिस्टर्स इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्हॉल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल एनहान्समेंट नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना जर बघितलं तर 1 एप्रिल 2024 पासून 30 सप्टेंबर 2024 या दरम्यान राबवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन योजनेला पण समाविष्ट करून घेते. EMPS 2024 योजनेला पण समाविष्ट करून घेते. ही योजना मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज म्हणजेच अवजड उद्योग मंत्रालयाद्वारे 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 कालावधी 2 वर्षांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे आणि यासाठी 10,900 रुपये 10,900 कोटी रुपये हे काय करण्यात आले, तरतूद करण्यात आले. आपल्याला माहिती पाहिजे की या योजनेअंतर्गत सुमारे 25 लाख इलेक्ट्रिक दुचाकी, 3 लाख इलेक्ट्रिक थ्री व्हीलर, 14,000 इलेक्ट्रिक बसेसना मागणी प्रोत्साहनाद्वारे ही आर्थिक प्रोत्साहन देऊन ही योजना काय करेल, इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या वापराला चालना देईल. आता हे अनुदान कसं देण्यात येणार आहे, तर म्हणजे थर्ड स्टेटमेंट का चुकीची होती कळाल? पर्यावरण मंत्रालय नाही तर मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज अवजड उद्योग मंत्रालयाची ही योजना आहे. ठीक आहे, बाकी सर्व बरोबर आहे. 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 PM ई-ड्राईव्ह योजनेतल्या अनुदानातनं 2 व्हीलर्स व 3 व्हीलर्स इन्क्लुडेड आहेत, मात्र इलेक्ट्रिक कार वगळण्यात आलेल्या आहेत PM ई-ड्राईव्ह मध्ये. इथं तुम्ही बघू शकताय अनुदान कसं देण्यात येतं. तर इलेक्ट्रिक दुचाकींसाठी 5,000 रुपये प्रति किलोवॅट आवर असं अनुदान निश्चित करण्यात आलंय आणि एकूण लाभ मात्र पहिल्या वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. दुसऱ्या वर्षी 2,500 रुपयांनी हे अनुदान निम्म करण्यात येईल. एकूण लाभ 5,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल आणि 3 चाकी वाहनांना पहिल्या वर्षी 25,000 रुपयांचं तर दुसऱ्या वर्षी 12,500 रुपयांचं अनुदान दिलं जाईल. L5 श्रेणी म्हणजे कार्गो 3 व्हीलर आहेत, पहिल्या वर्षी 50,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 25,000 रुपयांचा फायदा होईल. तर इलेक्ट्रिक कारना मात्र PM ई-ड्राईव्ह योजनेच्या अनुदानातनं वगळण्यात आलेलं आहे. हे आपल्याला इथं माहिती हवं. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? ओके. यशाची परिक्रमा हे मासिक तुम्ही कोणत्याही सिलेक्टेड विद्यार्थ्याला जर विचारलं तर तो सांगेल की यशाची परिक्रमाचं त्याच्या यशामध्ये किती मोठा वाटा आहे. करंट अफेअर्ससाठी आत्तापर्यंतचं ट्रस्टेड नाव म्हणजे यशाची परिक्रमा
2014 पासून यशाची परिक्रमा मी लिहितोय आणि ते विद्यार्थ्यांनाही आवडतंय. तर यशाची परिक्रमा हे मासिक प्रत्येकानं दर महिन्याला खरेदी करा. तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही किंवा इतरही टाउनमध्ये लायब्ररीत जाऊन बघा, प्रत्येकाच्या टेबलवर तुम्हाला यशाची परिक्रमा दिसेलच. तर जे सिलेक्टेड स्टुडंट आहेत, ज्यांना करंट अफेअर्समध्ये मार्क आलेत, असे क्विक सोल्युशन्स ऐवजी रेग्युलरली दर महिन्याचं यशाची परिक्रमा हे मासिक कव्हर करत चला, वाचत चला, त्याचा पुन्हा पुन्हा रिव्हिजन्स करा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्सचे मार्क्स येतील. यामध्ये जर बघितलं तर आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी ही मासिक उपयोगाचं ठरतंय. कारण का मी काय करतोय, मेन ज्या न्यूज आहेत ज्याच्यावर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न येतात त्या सुरुवातीला देतोय. आणि आता म्हणाल मग गट ब गट क साठी हे उपयोगाचं ठरेल का, ऑब्जेक्टिव्ह साठी उपयोगाचं ठरेल का? हमखास ठरणार. कारण का तुम्ही ॲट अ ग्लान्स सेक्शन बघा, अलीकडे तर ॲट अ ग्लान्स सेक्शन मध्ये मी सर्व वन लाइनर्स पण कव्हर करत आहे. म्हणजे कुठल्याही कोपऱ्यातला जरी प्रश्न आला तरी तो आपल्या परिक्रमाच्या बाहेर नसणार. आतापर्यंतच्या झालेल्या एक्झाम्समध्ये परिक्रमा मधून तुम्हाला कळेलच की तुम्ही सिनियर विद्यार्थ्यांना विचारलं तर कुठून प्रश्न येतात. तर यशाची परिक्रमा म्हणून रेग्युलर केलं पाहिजे. करंट अफेअर्स हा असा सब्जेक्ट आहे, तो फास्ट फूड सारखा खाऊन चालत नाही, तो पचणार नाही. तुम्हाला तो च्यवनप्राश सारखा खाल्ला पाहिजे, रेग्युलरली खाल्ला पाहिजे, तरच तो तुम्हाला इम्युनिटी देईल, परीक्षेमध्ये यश देईल. कळालं सगळ्यांना? तर त्यासाठी ऑगस्ट महिन्याची यशाची परिक्रमा उपलब्ध आहे मार्केटमध्ये. कुठल्याही तुमच्या पुस्तकाच्या दुकानात जा, तिथं यशाची परिक्रमा मागा. जर त्यांना तिथं ती उपलब्ध नसेल तर त्यांना सांगा की यशाची परिक्रमाच्या ऑफिसशी संपर्क साधा आणि काय करा बरं, आपली मागून घ्या, आपल्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती तुमच्या दुकानामध्ये उपलब्ध करून द्या. तर अशा प्रकारे यशाची परिक्रमा हे महाराष्ट्रामधलं चालू घडामोडींचं नंबर 1 मासिक. हे मासिक तुम्ही स्वतः सर्वांनी घ्यायलाच पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण का करंट अफेअर्सचे मार्क्स त्याच्यातूनच कव्हर होतात. आणि करंट अफेअर्सचेच नाही तर बरेच सारे मी जे काही बॉक्सेस देतो या मासिकामध्ये, त्यातून जीएस पण कव्हर होतो. तर करंट अफेअर्सचे 15 मार्क सोडून इतरही तुम्हाला 5-10 मार्क जर कव्हर करायचे असतील प्रिलिम्समध्ये, तर यशाची परिक्रमा या मासिकाला दुसरा पर्याय नाही. आता बऱ्याच लोकांना यशाची परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा यामध्ये कन्फ्युजन असेल, तर पृथ्वी या पब्लिकेशनचीच ही यशाची परिक्रमा मासिक आहे. मी श्रीकांत साठे या यशाची परिक्रमाचा अगदी स्थापनेपासून संस्थापक कार्यकारी संपादक आहे. त्याच्यातला सर्व कंटेंट हा मी लिहितो. त्यामुळे हे मासिक नक्की करा. आणि यशाची परिक्रमा हे मासिक करताना तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमधून, जर कसं होतं, मला 100च पानं असतात यशाची परिक्रमामध्ये, आणि त्यामुळे जर बघितलं तर काय होतं की 100 पानामध्ये मला लिमिटेशन्स येतात, एखादी गोष्ट समजावून सांगता येत नाही. जर तुम्हाला करंट अफेअर्स, माझे विद्यार्थी पेपर लिहिताना असं मला सांगतात की सर तुमचा आवाज आम्हाला ऐकू येतो, एक प्रश्न वाचला की त्याचं उत्तर आणि ती स्लाइड, मायक्रो नोट्स, आपल्या जे माइंड मॅपची स्लाइड आहे ती समोर दिसते. तर आणि मी बरेच सारे काही ट्रिक्स वगैरे सांगतो, कशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर त्यासाठी अर्जुन बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. गट ब गट क पूर्व परीक्षेसाठीची अर्जुन बॅच बीइंग ॲस्पिरंट या आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. केवळ 999 रुपयांमध्ये तुम्हाला ती खरेदी करता येते. त्याचबरोबर राज्यसेवेसाठीची सातत्य बॅच ही तुम्हाला बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर उपलब्ध आहे. केवळ 999 रुपयांमध्ये. इतकी कमी प्राइस का? तर प्राइस ड्रॉप आपण ठेवलेला आहे. हा तुमच्या एक्झाम्स आता समोर येत आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा यासाठी कमी वेळामध्ये तुम्हाला या बॅचेस करता येणार आहेत. तसंच 2025 ची वार्षिक चालू घडामोडी बॅच उपलब्ध आहे. यावर मी बोनस तुम्हाला वन लाइनर बॅच फ्री दिलेली आहे. तर ही बॅच ही तुम्ही घेऊ शकता. सगळे QR कोड तिथं आहेत. QR कोड स्कॅन करून वन लाइनर चालू घडामोडी 2025 बॅच, की छोट्या छोट्या अशा वन लाइनरच्या माध्यमातून कुठेही तुम्ही चहा पिताय वगैरे बसल्या बसल्या PDF क्वेश्चन आन्सर असं जरी वाचत गेला तरी करंट अफेअर्स खूप सारे कव्हर होतं. तर तशी वन लाइनर PDF ची बॅच तुम्हाला उपलब्ध आहे, ती बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर. तसंच आत्ता आपण घेतोय तशा MCQs च्या माध्यमातून दर महिन्याचे 350 प्रश्न तुम्हाला जर कव्हर करायचे असतील, 300+ प्रश्न, तर परिक्रमा सराव प्रश्नसंच, आपले जे परिक्रमा मासिक आहे त्यावरच आधारित परिक्रमा सराव प्रश्नसंच हे तुम्ही करू शकताय. तसंच भूगोल आणि पर्यावरणाची फास्ट रिव्हिजन तुम्हाला करायची आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेपूर्वी, तर तुम्ही आपल्या बीइंग ॲस्पिरंट या ॲपवर अभिजित पाटील सरांची ही बॅच घेऊ शकता. अगदी अल्प दरामध्ये ती उपलब्ध करून दिली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्या. ओके, चलो पुढचा प्रश्न घ्या. 6वा. 10 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मार्गावर भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू केली किंवा तिला हिरवा झेंडा दाखवला? ऑप्शन 1 भुज अहमदाबाद, ऑप्शन 2 अहमदाबाद मुंबई,
ऑप्शन 3 दिल्ली वाराणसी, ऑप्शन 4 नागपूर सिकंदराबाद. तर त्याचं उत्तर आहे भुज अहमदाबाद. ओके. इथं भारतातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेला हिरवा झेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 सप्टेंबर 2024 रोजी दाखवण्यात आला. गुजरातमधल्या भुज पासनं गुजरातमधल्याच अहमदाबाद, तर भुज अहमदाबाद या मार्गावर भारतातल्या पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू करण्यात आली. जर बघितलं तर भारतीय रेल्वेनं भुज अहमदाबाद वंदे मेट्रो जी होती त्या वंदे मेट्रोलाच आता नमो भारत रॅपिड रेल्वे असं नाव देण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं तर वंदे भारत एक्सप्रेस सारख्याच प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेली एक स्वयंचलित ट्रेन जी लहान अंतर शहर प्रवासासाठी आहे तिला वंदे मेट्रो ट्रेन असं संबोधलं जात होतं. वंदे भारत नव्हे, वंदे मेट्रो ट्रेन. वंदे भारत सारख्याच एक्सप्रेस सारख्याच प्लॅटफॉर्मवर मात्र लहान अंतर आणि शहरादरम्यानच्या प्रवासासाठी ही सुरू करण्यात आली होती. ही एक स्वयंचलित ट्रेन आहे आणि तिला आता नमो भारत रॅपिड रेल्वे असं नाव देण्यात आलेलं आहे. तिची कमाल वेग मर्यादा 160 किलोमीटर प्रति तास आहे. आणि ती कोणी डेव्हलप केलेली आहे तर आपल्याला माहिती पाहिजे ती कुठं बांधण्यात येते. वंदे मेट्रो ट्रेन किंवा नमो भारत रॅपिड रेल्वे ही इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी चेन्नई इथं बांधण्यात येत आहे. समजलं सगळ्यांना. तर आपल्याला माहिती पाहिजे भुज अहमदाबाद मार्गावर पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर नागपूर सिकंदराबाद, कोल्हापूर पुणे, आग्रा कॅन्ट बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे हुबळी, वाराणसी दिल्ली अशा वंदे भारत म्हणजे वंदे भारत ट्रेन्सलाही मोदीजींनी हिरवा झेंडा दाखवला. मात्र आपल्याला इथं महत्वाची आहे ती म्हणजे वंदे मेट्रो ट्रेन जिला नमो भारत रॅपिड रेल्वे असं संबोधण्यात येते. आता पुढचा प्रश्न घ्या 7वा. खालीलपैकी महारत्न नसणारी कंपनी ओळखा. ऑप्शन 1 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ऑप्शन 2 ऑइल इंडिया लिमिटेड, ऑप्शन 3 रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, ऑप्शन 4 इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि याचं उत्तर आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ही देशातली 26वी नवरत्न कंपनी आहे. महारत्न कंपनी अजून ती बनलेली नाही. तर देशातली 14वी महारत्न कंपनी कुठली आहे बरं तर HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 13वी आहे, ऑइल इंडिया लिमिटेड 12वी आहे, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. HAL 14वी महारत्न कंपनी बनली त्यामुळे महारत्न कंपन्या न्यूजमध्ये होत्या. बेंगळुरूमध्ये असणारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा हा ऑक्टोबर 2024 मध्ये प्रदान करण्यात आला आणि तो देशातला 14वा उपक्रम आहे ज्याला महारत्न दर्जा मिळाला. 1940 मध्ये बेंगलोरमध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड म्हणून या संस्थेची स्थापना झाली आणि 1964 मध्ये ती एरोनॉटिक्स इंडिया लिमिटेड मध्ये विलीन होऊन ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड झाली. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी मालकीची केंद्र सरकारच्या मालकीची ही सार्वजनिक कंपनी आहे. तिचं मुख्यालय बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे. 2018 मध्ये ती BSE आणि NSE वर सूचीबद्ध लिस्टेड झाली होती. आपल्याला माहिती पाहिजे महारत्न कंपन्या काय असतात तर केंद्रीय सार्वजनिक उद्योगांना त्यांच्या यशावर अवलंबून मिनीरत्न, नवरत्न आणि महारत्न दर्जा देण्यात येतो. अर्थ मंत्रालयाअंतर्गत सार्वजनिक उपक्रम विभाग आहे त्याद्वारे हा दर्जा देण्यात येतो. आपल्याला माहिती पाहिजे की 1 मे 2010 सालापासून महारत्न योजना सुरू झाली आणि महारत्न दर्जा मिळवण्यासाठी त्या कंपनीनं अगोदर काही निकष पूर्ण करावे लागतात. ते म्हणजे पहिल्यांदा ती कंपनी नवरत्न बनावी लागते, त्यानंतर ती सेबी म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असावी लागते, मागच्या 3 वर्षांमधली तिची उलाढाल 3 वर्षातली सरासरी उलाढाल 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाहिजे, मागच्या 3 वर्षांतली सरासरी निव्वळ मालमत्ता 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाहिजे म्हणजे नेटवर्थ, आणि मागच्या 3 वर्षातली सरासरी निव्वळ प्रॉफिट्स लाभ फायदा जो आहे तो 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पाहिजे. त्याचबरोबर ती MNC पाहिजे. भारतासह इतर देशांमध्ये पण तिचं जर बघितलं तर अस्तित्व असायला पाहिजे. आता महारत्न दर्जा मिळाल्यानंतर काय होतं त्या कंपनीला आर्थिक आणि परिचालन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते. विलिनीकरण अधिकरणासाठी जर बघितलं तर विशेष राईट्स मिळतात. जसं की महारत्न उद्योग एखाद्या प्रकल्पामध्ये 5,000 कोटी किंवा त्याच्या निव्वळ संपत्तीच्या 15% रक्कम सरकारच्या परमिशन शिवाय गुंतवू शकतो. इतकी ऑटोनॉमी मिळते, स्वायत्तता मिळते. आतापर्यंत जर बघितलं तर खूप सारे 14 एकूण महारत्न कंपन्या आहेत. अलीकडच्या आपल्याला माहिती पाहिजेत
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 14वी, ऑइल इंडिया लिमिटेड 13वी, त्यानंतर 12वी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि 11वी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. या अलीकडच्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत. सध्याच्या घडीला 14 महारत्न कंपन्या आहेत आणि 26 नवरत्न कंपन्या आहेत. चला पुढचा प्रश्न घ्या. 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आलेल्या हमसफर धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन 1 हवाई उड्डाण क्षेत्रामध्ये चांगल्या सुविधांचा पुरवठा करून प्रवासाचा अनुभव सुधारणे. ऑप्शन 2 रेल्वे प्रवासामध्ये चांगल्या सुविधांचा पुरवठा करून प्रवासाचा अनुभव सुधारणे. ऑप्शन 3 सागरी प्रवास क्षेत्रामध्ये चांगल्या सुविधांचा पुरवठा करून प्रवासाचा अनुभव सुधारणे. आणि ऑप्शन 4 राष्ट्रीय महामार्गावर चांगल्या सुविधांचा पुरवठा करून प्रवासाचा अनुभव सुधारणे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्गावर चांगल्या सुविधांचा पुरवठा करून प्रवासाचा अनुभव सुधारणे. कुणीवर आणले हे धोरण? तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आणलेलं आहे. नितीन गडकरी जे मंत्री आहेत या मंत्रालयाचे, ते 7 ऑक्टोबर 2024 रोजी हमसफर नावाचं धोरण त्यांनी सुरू केलेलं आहे. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांवर चांगल्या सुविधा, नॅशनल हायवेजवर चांगल्या सुविधा देऊन प्रवासाचा अनुभव सुधारणं हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे. मात्र तसं काही दिसत नाही. तुम्ही जर म्हणजे पुण्यापासून कोल्हापूरला जायचं म्हटलं तर मधला जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे तो राष्ट्रीय महामार्ग नाही, कुठला तरी पाणंदेचा रस्ता वाटतो, इतके खड्डे आहेत त्याच्यावर. मात्र हे हमसफर धोरण आणले तर बघूया त्याच्यामध्ये काय आहे. राष्ट्रीय महामार्गांवर स्वच्छ शौचालय, फूड कोर्ट, पार्किंगची जागा, प्रथमोपचार सेवांसह विश्रांती थांबे विकसित करण्यात येणार आहेत. इंधन स्टेशन, ईव्ही चार्जिंग पॉइंट, सुविधा स्टोर्स इत्यादी सेवा समावेश केल्या जाणार आहेत. इंधन केंद्रावर बालक काळजी कक्ष, व्हीलचेअर प्रवेश, शयनगृह सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. पहिल्यांदा मला असं वाटतं या सेवांच्या अगोदर रस्ते व्यवस्थित असतील तर बाकीच्या सेवा आपोआप हॉटेलवाले प्रदान करतील. मात्र काहीतरी एक्स्ट्रा आणायचं इथं हे दिसतोय. बेसिक्सवर लक्ष नाही, वरच्या टॉपिंग्सवर फक्त लक्ष आहे असं या हमसफर धोरणातून वाटतं. आणि हमसफर धोरण लोकांना जे काही थांबे आहेत त्या थांब्यांना रेटिंग देण्यास, समस्यांची तक्रार करण्यास अनुमती देण्यासाठी ॲपचा वापर करेल. कमी रेटिंग असलेल्या व्यवसायांना इशारे देण्यात येतील, सुधारण्याच्या संधी मिळतील. तर पहिल्यांदा टोल धारक जे आहेत, जे टोल घेतात आमच्याकडनं टोलवाले, त्यांच्यावर काय करा, पहिल्यांदा इशारे द्या असं वाटतं. तर एनिवेज हे माझे पर्सनल ओपिनियन आहे. हे काय बरं, हमसफर धोरण तुम्ही लक्षात ठेवा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचं. चला पुढचा घ्या प्रश्न. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं खालीलपैकी कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, याच्यावर मोस्ट लाईकली प्रश्न येण्याची शक्यता आहे. ऑप्शन 1 मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. ऑप्शन 2 मराठी, ओडिया, गुजराती, आसामी, कन्नड. ऑप्शन 3 मराठी, तमिळ, संस्कृत, तेलुगू, मल्याळम. ऑप्शन 4 मराठी, बंगाली, पाली, ओडिया, आसामी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली. इथं जर बघितलं तर मराठीसह 5 भाषांना अभिजात दर्जा अलीकडं 3 ऑक्टोबर 2024 रोजी दिला. 3 ऑक्टोबर 2024 ही डेट ही महत्वाची आहे, कारण का महाराष्ट्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024 ला अभिजात मराठी भाषा सन्मान दिन हा दर्जा दिलेला आहे. जर बघितलं तर मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली म्हणजे बाप एमपी असं लक्षात ठेवायचं. अभिजात भाषा म्हणजे बाप एमपी, ठीक आहे, बाप खासदार आहे या टाईप काहीतरी असं. तर बीएपी एमपी मध्ये काय येतं तर बंगाली येतं, आसामी येतं, प्राकृत येतं, मराठी येतं आणि पाली येतं. काल सगळ्यांना बीएपी एमपी हे लक्षात ठेवा. तर अभिजात भाषा दर्जा म्हणजे क्लासिकल लँग्वेज स्टेटस देण्यात आलाय. आणि त्यामुळे जर बघितलं तर आधी तमिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड, ओडिया अशा 6 भाषांना हा दर्जा होता. आता 5 भाषांना दर्जा मिळाला आहे. अशा एकूण 11 अभिजात भाषा झालेल्या आहेत. हा आकडा पण महत्वाचा आहे. आधी 6 होते, आता 5 ऍड केला, आता 11 अभिजात भाषा झालेल्या आहेत. आणि आधीच्या भाषा कशा लक्षात ठेवायच्या बरं? 6 मोस्ट केटी. इंजिनिअरिंगला काय बरं मोस्ट केटी कोणाला लागतात तर केटी अलाउड टू कीप टर्म असते, तशा प्रकारे मोस्ट केटी बाप एमपी. बाप एमपी असला की मोस्ट केटी लागतात.
कारण का अभ्यास करत नाही, निवांत हिडतो इंजिनिअरिंगला गेलेला पोरगा. इंजिनिअरिंगला भले तो जाणार नाही, बाप MP असेल तर बाप MP मोस्ट केटी असं लक्षात ठेवा. मोस्ट केटी आधीच्या 6 भाषा, आताच्या 5 भाषा, बाप MP. ठीक आहे, तर हे लक्षात असायलाच पाहिजे. 11च्या 11 अभिजात भाषा, त्याच्यावर प्रश्न येईल. मराठी भाषेसाठी राज्य सरकारनं अभिजात भाषा दर्जा देण्यासाठी काही प्रयत्न केले होते. जसं 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती. 2013 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारला या समितीनं अहवाल दिला आणि राज्य सरकारनं केंद्राकडे तो पाठवला होता. केंद्र शासनानं बाबा याबाबत काय केलंय की नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी 2024 मध्ये म्हणजे माजी IFS ऑफिसर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखालची समिती नेमण्यात आली होती. जर बघितलं तर त्यानंतर मराठीसाठी काही पुरावे वगैरे पण सबमिट केले. तर अभिजात भाषा आणि त्यानंतर भारताला मराठीला 3 ऑक्टोबर 2024 रोजी हा दर्जा मिळाला. 2004 मध्ये प्राचीन वारसा भाषांचा ओळखण्यासाठी आणि जतन करण्यासाठी अभिजात भाषा दर्जा देण्यास सुरुवात झाली. तमिळ भाषेला तो सर्वप्रथम मिळाला आणि आता 11 भाषा आहेत. आपल्याला माहिती पाहिजे की तो मिळवण्यासाठी काही निकष आहेत. जसं की हाय अँटिक्विटी, त्या भाषेची उच्च पुरातनता आहे का? प्रारंभिक ग्रंथ आणि 1500 ते 2000 वर्षांचा रेकॉर्ड केलेला इतिहास आहे का? प्राचीन साहित्य, त्या भाषेचं साहित्य प्राचीन आहे का? पिढ्यानपिढ्या मौल्यवान वारसा मानला जाणाऱ्या प्राचीन साहित्य किंवा ग्रंथांचा ताबा आहे का? नॉलेज टेक्स्ट, ज्ञान मजकूर आहे का? तर मूळ साहित्यिक परंपरेची उपस्थिती जी इतर भाषा समुदायांकडनं बॉरो केलेली नाही, घेतलेली नाही, तिची मूळ अशी स्वतःची काय बरं संस्कृती आहे, साहित्यिक परंपरा आहे, अशी भाषा आहे का? आणि तिचं सुस्पष्ट अशी उत्क्रांती दिसते, डिस्टिंक्ट इव्हॉल्युशन दिसतंय. अभिजात भाषा आणि साहित्य आधुनिक भाषेपेक्षा वेगळे आहेत. अभिजात भाषा आणि तिचं नंतरचं स्वरूप किंवा त्याच्या शाखांमध्ये विसंगती देखील असू शकते. तिची उत्क्रांती कशी, आधीपासून आतापर्यंत कशी उत्क्रांती झाली, हा तुम्हाला ट्रॅक करता येते का, हे बघण्यात येतं. जर बघितलं तर त्यानुसार अभिजात भाषा हा दर्जा देण्यात येतो. ठीक आहे, तर 2005 मधले हे 4 सुधारित निकष आहेत. हाय अँटिक्विटी, एन्शियंट लिटरेचर, नॉलेज टेक्स्ट आणि डिस्टिंक्ट इव्हॉल्युशन, हे 4 आपल्याला निकषही माहीत पाहिजे. समजलं सगळ्यांना? ओके. 2024 मध्ये या निकषांमध्ये एक सुधारणा झाली होती, तीही मी तुम्हाला सांगतो. की अगोदर ज्ञान मजकूर हा जो काही निकष होता त्याची जागा आता ज्ञान मजकूर विशेषतः कविता, शिलालेख आणि शिलालेख पुराव्यांव्यतिरिक्त गद्य ग्रंथ आहेत का, हे पण बघण्यात येतं. ठीक आहे, अभिजात दर्जात मिळाल्याचे फायदे काय? तर जे अभिजात भाषेमध्ये जे विद्वान आहेत त्यांना दरवर्षी 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. एक म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार प्रमाणपत्र आणि महर्षी बद्रयन सन्मान पुरस्कार देण्यात येतो. त्याचबरोबर जर बघितलं तर भाषिक खजिन्याचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी म्हैसूर इथं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस इथं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी केंद्राची स्थापनाही करण्यात येते. तर मराठी भाषेसाठी या सर्व गोष्टी होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं दिलेल्या मंजुरीनुसार राष्ट्रीय सागरी वारसा संकुल कोणत्या ठिकाणी विकसित केलं जाणार आहे? नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स कुठं स्थापन केला जाणार आहे? ऑप्शन 1 द्वारका, ऑप्शन 2 लोथल, ऑप्शन 3 कच्छ, ऑप्शन 4 पोरबंदर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 लोथल. लोथल कुठं आहे? गुजरात मध्ये आहे. ठीक आहे, तर केंद्रीय मंत्रिमंडळानं गुजरातमधल्या लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल म्हणजे नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स विकसित करण्याला मंजुरी दिली. 4,500 वर्ष आपला भारताचा जो जुना सागरी वारसा आहे त्याचं प्रदर्शन करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे हे लोथल इथलं सेंटर विकसित केलं जाणार आहे. मेसर्स आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टरनं जर बघितलं तर यासाठीचा प्लॅन तयार केलाय आणि फेज 1चं बांधकाम कोण करणार आहे? टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी करणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग आणि वॉटरवेज अंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ लाईट हाऊस अँड लाईटशिप हे जगातलं सर्वात उंच लाईट हाऊस संग्रहालयाच्या बांधकामासाठी निधीही देणार आहे. लोथल जर बघितलं तर गुजरातमध्ये भाल प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीच्या दक्षिणेकडच्या एका स्थळांपैकी एक आहे. म्हणजे ते हडप्पा संस्कृतीमधलं स्थळ आहे. ते पूर्व 2200 मध्ये, इसवी सन पूर्व 2200 मध्ये बांधलं गेलं. जगातली सर्वात जुनी गोदी इथं होती, म्हणजे जहाज बांधणी करणारी गोदी.
2014 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. आणि जर बघितलं तर लोथलचा शोध 1954 मध्ये SR राव यांनी लावला होता. तर लोथल या ठिकाणी नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स स्थापन केला जाणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याचं काम, त्याचं प्लॅन मेसर्स आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी आणि फर्स्ट फेजचं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स करणार आहे. मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग वॉटरवेज हे त्याची मध्यवर्ती काय बरं मंत्रालय आहे. काल सगळ्यांना तुम्हाला झालेल्या लेक्चर्सच्या प्रश्नांची PDF हवी असेल तर श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या चॅनेलवर तुम्हाला हे प्रश्न सोडून इतरही दररोज प्रश्न सोडवता येतात आणि करंट अफेअरचे काही अनेक्डोट्स बिट्स ही तुम्हाला दररोज मिळतात. त्याचबरोबर श्रीकांत साठे बिंग ॲस्पिरंट हे आपलं जे ॲप आहे त्या ॲपवरचे कोर्सेस जॉईन करायचे असतील तर हा QR कोड स्कॅन करा. आणि त्याचबरोबर इथं नंबर दिलाय, तुम्हाला कोणत्याही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेजेस करू शकता किंवा या नंबरवर कॉलही करू शकता. कॉल रिसीव्ह नाही झाला तर तुम्ही काय करा, व्हॉट्सॲप मेसेजेस करा. ओके, तर भेटूया पुन्हा एकदा नवीन प्रश्नांसह उद्या संध्याकाळी 6:30 वाजता. नवीनच मी आणखी एक सिरीज आणणार आहे. जशी आपली MCQ सिरीज चालू आहे तशा प्रकारे आणखी एक सिरीज मी सुरू करतोय. लवकरच त्याबाबतची माहिती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.